आणि उमेदने मला एवढी भरारी दिली आहे, तर माझा हा टीव्ही शो 9 9 मराठीवरती हा शो आलाय माझावाला. बघा बाहेरची आपण मिठाई खातो त्यावेळेला आपण विचारत नाही त्या काही शुगर फ्री आहे का असं. आणि मुळात हे ओल्या कोलंबीचं लोणचं आहे, हे सुक्या बोंबलाचं लोणचं आहे, हे कोलिमचं लोणचं आहे आणि ही जवळा चटणी आहे. तिथे आमचा 3 लाखाचा प्रॉफिट झाला. ठिकाणी अगरबत्ती दिसतेत, लोणचं दिसतायत आणि काय काय नॉनव्हेजची लोणची आहेत. हो हो, हे ओल्या कोलंबीचं लोणचं आहे, हे सुक्या बोंबलाचं लोणचं आहे, हे कोलिमचं लोणचं आहे आणि ही जवळा चटणी आहे. कसं कसं दिले म्हणजे प्राइस? कोलिमचं लोणचं हे 250 रुपये आहे, सुक्या बोंबलाचं लोणचं 200 रुपये आहे आणि कोलिमचं लोणचं 50 रुपये आहे आणि जवळा चटणी 50 रुपये आहे. म्हणजे चव वगैरे कशी असते? हो हो, खूप चांगली असते कारण आम्ही गेले 2016 पासून स्टॉल लावतोय. हो, तेव्हापासून जेवढा म्हणजे पालघर सरस लागला की पहिल्यांदा लोणची विचारायला येतात. म्हणजे जेवणाबरोबर लोणचं लोणचं हो महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लोणचं तुम्ही हो. आणि हो, तुमच्या गटाचं नाव सांगा ना. सहेली स्वयंसहायता महिला समूह गट. कुठून आले तुम्ही? उसरणी. हे कुठं आलं? एडवन. सातपाटी. हा नाही सातपाटी इथे राहिला. एडवन कोरा एडवन. हा, पालघर मध्ये चालू. प्रत्येक गोष्टी तुम्ही येतात? हो, दरवर्षी येतो. मला हे सांगा तुम्ही फक्त की प्रत्येक गोष्टी तुम्ही येत आहेत ह्याच्यातून तुम्हाला तुमचे प्रोडक्ट बाहेर वगैरे विकले जातात आणि खरोखरच हा सरसचा तुम्हाला फायदा होतोय? हो, सरसचा खूप फायदा होतो. महिलांसाठी खूप चांगला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे खरंच म्हणजे सरस लागला की आम्ही पण उत्साहाने येतो. तयारी किती दिवसापासून असते? 8-10 दिवस आधी. 10 दिवस आधी. हो. आता 1 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ते राहणार आहे? हो. अच्छा, ठीक आहे. आणि तुमचं महिला सहेली उद्योजक ना? हो, सहेली उद्योजक. खरोखरच महिला जे आहेत एवढ्या म्हणजे गृहिणी टाईप आहेत की त्यांनी एवढ्या चांगल्या चांगल्या वस्तू ते बनवतात आणि खरोखरच बघून असं तोंडाला पाणी पण सुटतंय. ताई काय बोलणार? काय ना तुमचं? नमस्कार, मी जागृती म्हात्रे माहीम. माझ्या बचत गटाचं नाव आहे स्वामिनी महिला गृहोद्योग आणि मी आवळ्यापासून जवळजवळ 22 प्रकार बनवते. गेले 9 वर्ष झाले हा मी व्यवसाय करीत आहे. ओके. आणि या सारसमध्ये तुमचं कसं काय म्हणजे किती वर्ष आहे आणि कसं वाटतंय? लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आणि खरोखर चांगली एक तुम्हाला संधी असते महिलांसाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करण्याची आणि आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूला विक्री करण्याची. ओके. हे माझं 2रं वर्ष आहे, पण ह्या सरसच्या माध्यमातून माझी खूप छान विक्री झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये झाली ती सरसमुळे. हो. आणि सरसचे तुम्ही आभार मानता? हो, सरसचे खरोखर म्हणजे मनापासून मी आभार मानणार आणि पूर्ण उमेद टीमचे मी आभार मानणार की ज्यांनी आम्हाला हे महिलांसाठी व्यासपीठ उभं करून दिलं. आता मागे 2 महिन्यापूर्वी ज्या वेळेला वाशीला सरस झाली, महालक्ष्मी सरस, तिथे माझं पूर्ण सर्व प्रोडक्ट संपले गेले. एकही प्रोडक्ट म्हणजे एकही आवळा कॅन्डीचं पॅकेट देखील मला घरी आणण्यासाठी रिटर्न आणू शकले नाही. आणि तुम्ही आनंदित आहात? हो, खूप आनंदी आहे. कारण कसं असते, महिला जेव्हा एखादी गोष्ट उत्पादित करत असते त्यावेळेला तिला असं वाटत असते की माझं प्रोडक्ट विकेल की नाही, कोणी घेतील की नाही. कारण ज्या वेळेला आपण एखादी कलाकृती करतो ती उत्तमच असते, पण ती उत्तम मार्केटिंग झालं तर त्याच्यामध्ये खरं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळत असते. हां, आणि ते सॅटिस्फॅक्शन मला ह्या सरसच्या माध्यमातून मिळालं आणि पुन्हा एकदा माझे सरसचे आभार. तुमचं महिला बचत गटाचं नाव? स्वामिनी महिला गृहोद्योग हे माझ्या व्यवसायाचे नाव आहे आणि स्वामिनी महिला बचत गट हे माझ्या बचत गटाचं नाव आहे. अच्छा, मग तुम्ही हे हाताने जे वस्तू बनवलेल्या काय काय बनवलेलं आहे आणि जर कोणाला पाहिजे असतील तर आमच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा, जेणेकरून कोणालाही ह्या वस्तू हव्या असतील त्यांनी ह्यांना नक्कीच फोन करा. होम डिलिव्हरी असते का मॅडम? हो, तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल. आपल्याकडे शुगर फ्री ज्यूस आहे की आज प्रत्येकाच्या घरामध्ये एक घर सोडलं तर डायबिटीस आहे आणि शुगर कंट्रोल आणण्यासाठी हा शुगर फ्री ज्यूस आहे. हा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना हायपर ॲसिडिटी आहे त्यांच्यासाठी पण हा ज्यूस खूप महत्त्वाचा आहे, शुगर फ्री ज्यूस. आणि तसं आवळा म्हटलं की व्हिटॅमिन सीचं मोठं स्रोत. म्हणजे आनंदी आणि निरोगी जीवन जर जगायचं असेल तर प्रत्येकाने दररोज आवळा प्रोडक्टचं सेवन केलं पाहिजे किंवा तो आवळा खाल्लाच पाहिजे.
आता हे हा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे. म्हणजे इवन वेट लॉस करतात त्यांना देखील हा आवळा शुगर फ्री ज्यूस उपयोगी आहे. पाहिजे तर त्यांनी लवकरच या सारसमध्ये या आणि त्यांनी खरोखर त्याच्यानंतर आवळ्याचे 4 प्रकार आहेत सरबतांमध्ये. एक आवळा सरबत आहे, आवळा सरबत, हे आवळा सरबत आहे. हे नुसतं आवळा आणि वेलची सरबत आहे. त्याच्यानंतर हे आवळा रोज सरबत आहे. वेगवेगळे फ्लेवर आहेत. हा आवळा पुदिना सरबत आहे. ही 2 सरबत म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला आवळा जिंजर किंवा आवळा सरबत मिळेल, पण आवळा पुदिना आणि आवळा रोज हे तुम्हाला मिळणार नाही. कारण गेले कित्येक वर्ष झाले ह्या प्रोडक्टवर मी ट्रेनिंग पण देते. त्याच्यामुळे हे स्वतः प्रयोग करून केलेले हे दोन्ही प्रोडक्ट आहेत. स्वतः पण यूज करतात. मी स्वतः पण यूज करते मॅडम. त्याच्यानंतर आपल्याकडे आवळ्याचं लोणचं आहे. हे तिळाच्या तेलामध्ये बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे आवळा गुळातली कॅन्डी आहे. ही आवळा मधातली कॅन्डी आहे. त्याचबरोबर मिठाईला पर्याय आवळा लाडू. म्हणजे आज आपण नाही ह्याच्यात शुगर आहे. बघा बाहेरची आपण मिठाई खातो त्यावेळेला आपण विचारत नाही त्या काही शुगर फ्री आहे का असं. आणि मुळात आज आपण बघितलं तर कुठल्या मिठाईवाल्याला मी हे करत नाही, ब्लेम करत नाही, पण मावा हा भेसळयुक्तच येतो. आणि ज्या वेळेला सणाच्या वेळेला आपण मिठाई घेतो त्यावेळेला 100% मावा हा भेसळ असतो. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. पण आवळा जर आपण सेवन केला किंवा खाल्ला तर आपण निश्चित निरोगी राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चिरतरुण राहणार आहे. हा म्हणजे महिलांनी तर आवर्जून हे सगळे प्रोडक्ट खायला पाहिजे जेणेकरून त्यांना ते चेहऱ्यावर तारुण्य दिसेल. हा आहे आवळा गुलकंद. म्हणजे आपण नॉर्मली गुलाबाचा गुलकंद खाल्लेला आहे गुलाबाच्या पाकळ्यांपासूनचा, पण ह्याच्यामध्ये आवळा आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून हा आवळ्याचा गुलकंद बनवलेला आहे. आवळा आपल्याला व्हिटॅमिन सी देतो गरमीमध्ये आणि गुलाब हे आपल्याला थंडावा देतो, म्हणून हा आवळ्याचा गुलकंद केलेला आहे. फायदेशीर प्रोडक्ट तुमच्याकडे आहेत. आणि हे सांगा ना मॅडम, हे काय? अख्खा आवळा आहे. हा गुळातला अख्खा आवळा केलेला आहे. म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि एखाद्याला वाटते की आपण लाडू समजून खावा. हा गुलाबजामुन दिसत आहेत किंवा लाडू समजून आपण खावा. तर काहीकांची अशी पसंती असते, म्हणून हा अख्खा आवळा बनवण्याचं पॅकेट आहे. हे 300 रुपीज पॅकेट, हाफ kg आहे. हा कसा रिस्पॉन्स आहे सकाळपासून? खूप छान रिस्पॉन्स आहे. कारण कसं आहे की माणसाला कोरोना नंतर आवळ्याचं महत्त्व कळलेलं आहे. कारण लिंबूपेक्षा आणि संत्र्यापेक्षा कितीतरी पट व्हिटॅमिन सी हे आवळ्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने आवळा सेवन केलाच पाहिजे. ईट हेल्दी, ड्रिंक हेल्दी अँड स्टे हेल्दी. थँक्यू. मोबाईल नंबर तुमचा आहे ना, दिले ना, तुम्ही बोललेत ना? नाही, माझा मोबाईल नंबर. पण आता त्याच्यावर म्हणजे वेगवेगळे आयडियाज केले. मग त्याच्यामध्ये आम्ही नाचणीचे पोहे बनवले, बाजरीचे पोहे बनवले, ज्वारीचे पोहे बनवले, तांदळाचे पोहे आपले सगळे रोस्टेड केलं. ते हे रोस्टेड आहे सगळं? हो, सगळं रोस्टेड केलं. पापड पण बनवले, त्याला पण रोस्ट केले. हो, म्हणजे करण्याचं कारण काय? तर कस्टमरची रिक्वायरमेंट अशी होती की म्हणजे आम्हाला ऑइल फ्री वस्तू पाहिजे. ऑइल फ्री हो, म्हणजे आता येणार आहे म्हणजे येणार म्हणून. म्हणजे कसं आहे आता सध्याच्या काळामध्ये ऑइल, मीठ आणि साखर सगळे म्हणजे अवॉइड करताय. त्याच्यासाठी याच्यामध्ये आम्ही मीठ पण नाही घातलं आहे, साखर पण नाही घातली आहे आणि तेल तर अजिबातच नाही. हे सगळं भाजलेलं आहे. म्हणजे काय नेमकं, म्हणजे ह्याला कसं जसे कॉर्नफ्लेक्स असतात ना तसे हे नाचणीचे फ्लेक्स आहेत, हे बाजरीचे फ्लेक्स आहेत, दुधामध्ये टाकून? हो, हे ज्वारीचे फ्लेक्स आहेत. ह्याला तुम्ही दुधात खाऊ शकतात, त्याला भेड करून खाऊ शकतात किंवा त्याला असंही खाऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय फायदा, म्हणजे एक तुम्ही बोला ना, एक चपातीचं आता 1 वाटी दुधामध्ये हे 2 चमचे टाकून जरी खाल्लं तरी 1 भाकरीचं पोषक मिळते. कारण आजकालच्या जिंदगाडीमध्ये मनुष्य कसं झालं आहे, धावपळीच्या ह्याच्यात सकाळी म्हणजे त्याला कसं म्हणजे पटकन उठून धावायचं, तो म्हणजे सकाळचा नाश्ता पोटभर पण नाही करू शकत, त्याला पूर्ण पोषण नाही मिळत. तर हे कसं पटकन चालता चालता जर तो हे घेईल, हातामध्ये 1 मूठ घेतलं, 1 कप दूध चहा घेतला, ते खायचं, चहा पिली, म्हणजे त्याला 1 भाकरीचं पोषक सकाळी नाश्त्यामध्ये मिळून जातं. कोण पण खाऊ शकतं? कोण पण खाऊ शकतं, लहाण्यापासून मोठ्यापर्यंत. म्हणजे लहाण्याला तर एकदम अतिउष्ण कसं ते
भाकरी खाऊ शकत नाही, त्याच्यासाठी हे त्याला उत्तम असते असं. अच्छा, अच्छा. त्याच्यानंतर आमचे हे आता मार्केटमध्ये आता बालाजीचे कुरकुरे टेडेमेडे हे ते आलेलं आहे, ते खूपच आहे. मग ते ऑइलीच आहे आणि ते किती दिवसाचं पॅकिंग असते काय असते ते आपल्याला काही माहित नसते. तर आपण हे सगळे आता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये मसालेवाले त्याची जसं म्हणजे डायरेक्ट खाऊ शकतात वेगवेगळ्या शेप मध्ये त्याला, म्हणजे मुलांना आकर्षित होतात ना मुलं खाऊ खायला, हो ते तसे म्हणजे हे आहेत केलेले ते त्यांच्यासाठी. कुरकुरे वगैरे खाल्ले त्यांना आपण नाव नाही ठेवत, पण ती एक जीवनशैली खाल्ली का म्हणजे महिलांना पण त्रास होतो, लहान मुलांना पिरियड्सचा प्रॉब्लेम. हो हो हो. तर याच्या हे काय नाही हेल्दी, हे नाचणी ज्वारी आणि बाजरीपासूनच बनवलेलं आहे. हो हेल्दी आहे. सगळे मुरमुरे पण आहेत ना, तांदळाचे मुरमुरे आतापर्यंत बघितले होते, तर आता हे बाजरीचे मुरमुरे, सॉरी नाचणीचे मुरमुरे, हे बाजरीचे मुरमुरे आणि हे गव्हाचे मुरमुरे, हा आणि हे ज्वारीचे मुरमुरे. हो हे गुळासोबत खाऊ शकतो. गुळासोबत खाऊ शकतात तुम्ही, चिवडा करू शकतात तुम्ही, नाहीतर त्याला असंही भाजीमध्ये कालून खाल्ला तरी चालते रस्त्यामध्ये. हो. तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा जर कोणाला हे हवे असतील. आणि खरोखरच खूप पौष्टिक पण आहे आणि खूप हेल्दी पण आहे. तुमचं नाव सांगा आणि ज्यांना हवं असेल होम डिलिव्हरी वगैरे. होम डिलिव्हरी मिळते माझ्याकडे. मी इथं बोईसरमध्येच राहते आणि पहिल्यांदा तर म्हणजे हा प्लॅटफॉर्म मला ज्याच्यामुळे भेटलाय माझा उमेद अभियान, त्याचे मी खूप खूप आभारी आहे. त्याचे मी उभं राहण्या एक प्लॅटफॉर्म आम्हाला असा भेटला, मार्केट असं म्हणजे आम्ही एवढे जे प्रोडक्ट युनिक प्रोडक्ट जे बनवले आहेत त्याला मार्केट करण्यासाठी, त्याची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी मला आमच्या हा उमेद अभियानने हा प्लॅटफॉर्म दिलाय, त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे त्याचीवाली. आणि माझं नाव मोनाली रामोडे आहे. माझा मोबाईल नंबर आहे 8308509892. तुम्ही कुठलीही ऑर्डर टाका, तुम्हाला घरपोच मिळेल. हो. आतापर्यंत कसं लोकांचा प्रतिसाद कसा, प्रॉडक्ट वगैरे विकले जातात का? हो. आता गेल्याच्या महिन्यातच डिसेंबरमध्ये वाशीला एक्झिबिशन लागलं तर महालक्ष्मी सरस, तिथं प्रथम बक्षीस मलाच भेटलं. माझ्या मिलेट्सला जास्त मागणी होती, माझ्या मिलेट्सला अमेरिकावरनं सुद्धा मागणी आहे आता. अमेरिकावरून मागणी. हा. आणि माझे प्रोडक्ट सगळे विदेशमध्ये जातात. किती अभिमान वाटतो. हो. मला म्हणजे माझ्यावर नाही, मला माझ्या उमेदचा अभिमान. आणि उमेदने मला एवढी भरारी दिली आहे, तर माझा हा टीव्ही शो 9 मराठीवरती हा शो आलाय माझावाला. हो घे टीव्ही शो उद्योजकांच्या स्वप्नांना मिळेल पंखांचे बळ. माझं आता याच्यामध्ये सिलेक्शन झालं. हे बघा पहिलंच माझा फोटो आहे हा. हो. याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बेस्ट उद्योजिका म्हणून माझं निवड झाली आणि मला इथं पाठवण्यात आलं. मला इथं पारितोषिक पण भेटलं गेलंय. तुमच्या मेहनतीला बळ मिळालं आहे आणि हो खूप आनंद, म्हणजे एवढा आनंद की मी व्यक्त नाही करू शब्दामध्ये. आणि माझे उमेदचे मी आभार नाही. म्हणतात ना आपला पाठीराखा आपला भाऊ असतो, पण माझा पाठीराखा माझा भाऊ उमेद आहे, उमेद अभियान आहे. आणि माझं हे उमेदचे जे आहेत ना सगळे स्टॉप, ते माझे खूप खूप मी त्यांचे आभारी आहेत. हो थँक्यू. खूप सहकार्य म्हणजे पूर्ण सपोर्ट करतात. एवढं की आता 19 मध्ये मी प्रेग्नेंट असताना तिथं स्टॉलला गेली. माझा भरते दिवस 9वा महिना, पण माझ्या उमेदच्या स्टॉपने एवढी मला हे केलेलं होतं ना, प्रत्येक क्षणी माझे टाईम माझी हे घेत होते ते व्हिजिट. आणि म्हणजे आहेत ना बरे असं तसं दवाखान्याची सोय, डॉक्टर वगैरे सगळी सोय माझ्या उमेद अभियान. जेवढं माझ्या घरच्यांनी मला म्हणजे बघितलं नाही, तेवढं माझ्या उमेद परिवाराने मला बघितलं तिथं महालक्ष्मी सरसमध्ये. त्याच्यासाठी मी जेवढे आभार व्यक्त करेल तेवढं कमी आहे माझ्यासाठी. हो. म्हणजे ह्या जन्मी तुम्हाला उमेद हे उमेदच माझं खरं म्हणजे लक्ष ह्या. हो. आता ह्या उमेदनेच मला असं हिंमत दिली आहे तर की मी पुढे अजून काहीतरी. हो. आता माझ्या कुठे जायला पाहिजे. हो. आता माझ्याजवळ 30 महिला काम करतायत. आता माझ्याजवळ 50 महिला 70 महिला जेवढ्या येतील तेवढ्या मी त्यांना कामं देऊ शकते असं घरी बसल्या. खूप चांगलं काम खूप. हो. तुमचं नाव? मोनाली रामोडे. हो. ठीक आहे. थँक्यू. ताई तुमचं बचत गटाचं नाव सांगा. अंबामाता स्वयंसहायता बचत गट. किती बरं वाटतं आणि किती आनंद वाटतंय. पुन्हा तुम्ही हा दुसरं वर्ष आहे का कितवं वर्ष? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे आणि खूप चांगलं वाटतंय की मला स्टॉल भेटला आणि मला पुढे जाण्याची संधी मिळाली. काय तुम्ही आज ह्या ठिकाणी विकण्यासाठी काय आणलंय? घरगुती सगळे रजाई आणि जूट बॅग आणि कापडी पिशव्या. अच्छा. हे रजाईची किंमत कशी आणि उबदार आहे का? हां
उबदार आहे हो. म्हणजे हे पांघरू शकतो की अंथरू पण शकतो? अंथरू दोन्ही करू दोन्ही पांघरू करू पण शकता आणि अंथरू पण किंमत शकता. कशी आहे यांची? डबलची 650 आणि सिंगलची 500 रुपये. कसं वाटतं पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच तुम्ही तिथे उमेदच्या माध्यमातूनच आहे ना मग लावलेलं आहे किती किती आनंद वाटतोय आणि खूप आनंद खरोखरच वाटतो. एक महिलांना एक रोजगार उपलब्ध करून देण्याची चांगलं व्यासपीठ आहे प्लॅटफॉर्म आहे काय बोलणार उमेदबद्दल काय बोलणार उमेदमध्ये मी स्वतः काम केलंय पण खूप चांगलं वाटतं आणि काम जेव्हा सोडलं तेव्हा खूप खंत वाटली की उमेदमध्ये एवढं म्हणजे आपल्याला खूप उंचावर जाण्याची संधी भेटते. हां. महिलांना तर खूपच चांगलं हो. चालतंय. मग त्याच्यामुळे जरा थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे मी काम सोडलं आणि आता मी स्वतः प्रोडक्ट्स बनवते. हां. घरी काम चालू केलंय आणि मी घरीच व्यवसाय करत होते आणि घरीच विकत होती. हां. तर आता स्टॉल लागले तेव्हा स्टॉलमध्ये मला संधी मिळाली. खूप चांगलं वाटलं. हो. ओके. त्याच्या पुढे अजून करण्याची पुढे खूप अजून तुम्ही हिमतीने करा मेहनतीने करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही खूप उंच भरारी घेणार. हो. चालेल.